असं हळूहळू एक एक वक्तव्य जे निवडून आले, विशेषतः सत्ताधारी पक्षाचे, यांच्या तोंडून येत राहते. आज अजितदादांच्या तोंडून आलं म्हणजे आणखी दुसऱ्याच्या तोंडून येईल. कारण झालं किंवा मतदान त्यांनी करून घेतलं, त्याचे परिणाम त्या मतदारांना आता बघावं लागणार. शिंदे गटाचे आमदार आहेत संजय गायकवाड, त्यांनी मतदारावर खालच्या भाषेत गल्लर बोलले होते. 2000 पिकले जातात, भाडकरू आले वगैरे असे झालेले. मुस्लिम समाजाला दावरंगटन पाहिजे, मुस्लिम समाजाला असे बोलले. हे बा, मी सांगितलं काय, जी निवडून आलेली आहे ते कशा पद्धतीने निवडून आले हे आम्ही आरोप केले तर तुम्ही याला आरोप म्हणता. तुम्ही हडले म्हणून आरोप करता असं म्हणतात. पण तू जे जिंकले तेच आता सगळं बोलत आहे. अजितदादा काय आणि संजय गायकवाड काय हे काही वेगळं स्वरूप नाही आहे. फक्त अजितदादाची भाषा वेगळी आहे, संजय गायकवाडांची भाषा वेगळी आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या 5 वर्षात कामं करण्याच्या ऐवजी असेच बोल या मतदारांना ऐकावे लागतील. याचे परिणाम मतदारांना भोगावे लागतील. साईन संस्थांमधील जेवण, मोफत जेवण बंद करा अशी सुजय विखे यांनी संस्थांकडे मागणी केली. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय. महाराष्ट्रातले सगळे विकारी इथे गोळा झालेत, ते योग्य नाही. आम्हाला आंदोलनाची वेळ आली तरी चालेल, आम्ही आंदोलन करू असं विखे म्हणाले. संस्थांना इशारा दिला. फक्त विखेच्या संस्थेतून नाही जेवण करत लोक, जनतेच्या पैशातूनच साहेबच्या तिथला अन्नछत्र चालतं. असं अन्नछत्र तिथेच चालतं अशातला भाग नाही. अनेक देवस्थानच्या ठिकाणी चालतं, जनतेच्या पैशातूनच ते चालतं, विखेंच्या पैशातून चालत नाही. आणि कोणी भिकारी असेल तर त्याला अन्न दिलं तर त्यात काय वाव काय, उलट भुकेल्याला अन्न दिलं पाहिजे. बच्चू कडू असं म्हणाले की अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदेच्या मनातील अंतर्मनाची नार्को टेस्ट झाली पाहिजे, तेव्हा कळेल यांच्या मनात भाजपबद्दल काय मत आहे. आता बच्चू कडू कसे जखमी शेर आहे, त्यामुळे ते या भावना व्यक्त करतील, ते काही चुकीच्या भावना व्यक्त करतात अशातला काही भाग नाही. नाईलाज होणे सगळे लोक आज सोबत हे सगळ्या जनतेला माहिती. मुंबईतील एक प्रकार घडला आहे. मराठी माणसाची गळचिटी करण्याचा प्रयत्न झाला आहे. मुंबईतील राधेश्याम ब्रदर्स कंपनी आहे, त्या मालकाने आम्हाला कामासाठी मराठी मुलं नको असं म्हटलं.